एका गावात एक बोबडं पोरगं होतं बोबडंच, आणि त्याला बायको काही मिळाना. मग ते पुरीचा बाप गाठ पडला. ते म्हणला राम 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 पाहुणं. ते म्हणला कशाचा राम राम नको वाटायला. म्हणला मुलगीच कोण दी नाही. ते म्हणला का पोरगं मुलकाचं बोबड आहे द्या टाळी म्हणला. ती म्हणला का आमची बी पोरगी बोबडीच आहे तिला कोण करून घे नाही. हो तुळजापुरात गाठी पडल्या संघच आली गोंधळा पाठीवरनं. पुढं निरोप दिला होणारा जावाईन सासरा याला. त्या पुरीने झाडून अंगण ती ठेवलं वसरी सतरंजी चटई काय असेल ती टाकलं आणि मग युवा युवा अंगणातच बसलं आणि वाट्यावर टाकली सतरंजी. तिथं पाठ मांडला. ही पोरगं जाऊन बसलं. पुरीच्या आईनं चहा करून तिच्या हातात दिला. हो चहा दिल्यानंतर त्या पुरीनं चहा ह्याच्या हातात दिला बसी. यानं कपातला चहा बशीत वाचला. दोनच गोट केलं मग गप बसून वय. हे हळूच म्हणला चहा किती गलम गलम आहे. बोबडच होतं ती. चहा किती गलम गलम आहे. ती पोरगी म्हणजे फुतून फुतून प्या. दोघांची भाषा एकमेकाला कळली. येवायानं येवायाला मिठीच मारली. जमलं रे जमलं. मी असंच तो तुमच्या गावाला येईन. मी असंच तो तुमच्या भागात येईन. वास्कर महाराज असो गुरुजीबा असो ना देहूकर असो. हो कळलं का. कोणती थोडी जरी कोथिंबीर टाकली तरी वास येतोच आणि बचक्यानं टाकली तरी बी येते. हो कळलं का. हां माझं कीर्तन कसं आहे. हां तुम्हा मला सांगण्यासारखं आहे. तुम्ही माझं मी तुमचा आवडीनं महाराज. तुम्हाला खरं सांगतो कीर्तन झाल्यावर बऱ्याच महिला म्हणते त्या महाराज म्हणलं का पाय दाबू. आता मी काय खडक्या वाढल्या त्या का दारं धरलेली का काय 2 तास नुसतं कीर्तन केलं. हां आमच्याकडे येऊ बी नका. आमच्या पायाला हात लावू नका. फक्त तुमच्या नवऱ्याची सेवा तुम्ही करा. तुझी सेवा करीन माझे मन गोविंदी रंगलेव गोड. तुमच्या लेकराच्या पाठीवरनं 3-3दा काय माहिती का भक्तीच्या राज्यामध्ये तुटवाडा कशाला. ज्या बाईच्या डोक्याची केस कुरळी आहे ती ना तिला तेल पुरत नाही हवं. जिला कुरळी केस आपट आपट बाटली होता. दुपारनं मोकळंच मग कोण वाह्याला असल्यामुळे. जसं भक्तीच्या राज्यात कलियुगामध्ये पकवाजा उघडा पडाला. हां ये टाळकरी उघडे पडाले. कीर्तनकार जीव तोडून सांगू द्या. हां जाणारा काय म्हणणार अरे ह्यानी मनाचंच असते आपण वाघाचाच. तसं नाही हो. हो कळलं का. अलीकडे बऱ्याच बायका म्हणते त्या पुरणपोळी पोळ्या फुटत्या. त्या का फुटत्या त्या मी अनुभवानं सांगतो. कणी गहू 3 रुपयाचा असू द्या ना 30 रुपयाचा असू द्या. दगडी वरवाट्यानं कणिक चिचली का पुरण जरा सुद्धा मुंडी बाहेर काढीत नाही. तुम्ही चिचितच ना कुठे गिरमीठ फिरवून 3 पोळ्या राहते त्यावेळी. ती हलकट तोंडाची तसली हरभऱ्याची डाळ कणिक चेचा. माझी आई सांगत होती कणिक चेचावी. जिची लांब सडक केस